महाभारत भाग 22. द्रोणाचार्य एक कुशल गुरु. द्रोणाचार्य आपल्या मेहुण्याकडे म्हणजे कृपाचार्यांकडे हस्तिनापूर इथे राहण्यासाठी गेले. एके दिवशी त्यांनी पाहिले की युधिष्ठिराची अंगठी आणि एक चेंडू विहिरीत पडले होते. पांडवांनी अनेक प्रयत्न केले पण ते वर काढता येत नव्हते. तेव्हा द्रोणाचार्यांनी एक गवताचे पाते घेतले आणि मंत्र पठण करत त्याला बाणासारखे सोडले. तो गवताचा बाण चेंडूला लागला. त्यांनी अशा अनेक गवताच्या पातींनी एक साखळी तयार केली आणि त्या साखळीच्या सहाय्याने चेंडू वर काढला. यानंतर त्यांनी आणखी एक बाण सोडला जो अंगठीला लागून वर उचलून आणला. हे पाहून पांडव त्यांच्याबद्दल अतिशय प्रभावित झाले. त्या अज्ञात ब्राह्मणाचे कौशल्य आणि बुद्धिमत्ता पाहून ते चकित झाले. पांडवांनी राजवाड्यात जाऊन ही गोष्ट भीष्मांना सांगितली. भीष्मांना त्वरित ओळख पटली की हा ब्राह्मण दुसरा कोणी नसून द्रोणाचार्यच आहेत. त्यांनी द्रोणांना राजवाड्यात बोलावून त्यांचा मान सन्मान केला आणि त्यांना पांडव व कौरव या दोन्ही राजकुलांच्या शिक्षणाची जबाबदारी दिली. अशा रीतीने द्रोणाचार्य हस्तिनापूरचे राजगुरू बनले. एक महान धनुर्विद्या शिक्षक ज्यांच्या शौर्य, विद्या आणि नम्रतेने पुढील पिढ्यांवर अमिट असा ठसा उमटवला. धन्यवाद.